परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आलंय। अनियमिततेच्या तक्रारींवर चौकशी झाली, अहवाल सादर झाला, पण तो अहवाल तक्रारदाराला मिळालाच नाही। उलट नवीन चौकशीचे आदेश दिल्यानं प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। पाहुयात हा संपूर्ण एक्सपोज रिपोर्ट। जेऊर ग्रामीण रुग्णालयातील विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 13 जानेवारी 2026 रोजी माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मेमानी यांच्या टीमनं प्रत्यक्ष चौकशी केली। हे चौकशी पूर्ण झाल्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी चौकशी अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे। मात्र त्यानंतर घडलेली घटना अनेक गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे। तक्रारदार ज्ञानदेव काकडे यांच्या म्हणण्यानुसार चौकशी अहवाल सादर होऊन 1 महिन्याहून अधिक कालावधी उलटला तरी त्या अहवालाची प्रत मला मागणी करून देखील देण्यात आलेली नाही। याच दरम्यान तक्रारदार चौकशीवर समाधानी नाही असं नमूद करून पांगरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गवळी यांच्याकडून पुन्हा चौकशी करण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी देण्यात आल्याची माहिती आहे। यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। माढा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मेमानी यांच्याकडून करण्यात आलेला मूळ चौकशी अहवाल तक्रारदारास का देण्यात आला नाही? तक्रारदारानं अहवाल पाहिलाच नसताना तो चौकशीवर समाधानी नाही असं कसं ठरवलं गेलं? मूळ चौकशी अहवाल सार्वजनिक का करण्यात आला नाही? पुन्हा चौकशीचा आदेश देण्यामागं नेमकी प्रशासनिक कारण कोणती? प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या दृष्टीनं चौकशी अहवाल संबंधित पक्षाला उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची नैसर्गिक जबाबदारी मानली जाते, असे कायदा तज्ञांचं मत आहे। दरम्यान तक्रारदार ज्ञानदेव काकडे यांनी मूळ चौकशी अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा आणि संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। जेऊर ग्रामीण रुग्णालयातील या प्रकरणामुळे आता आरोग्य प्रशासनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले। चौकशी अहवालाबाबत सत्य काय आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।